प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत। नित्य सेवावे ख्रिस्ता ते हाच माझा संसार। ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व। ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व। ज्याचा बंधू ते आप्त माझे जीवाचे। सेविती जे प्रेमे त्याते, पाय सेवी मी त्याचे। ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व। ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व। मान माझा माझी शक्ती, ख्रिस्त माझी संपत्ती। सौख्य सारे ख्रिस्ती भक्ती, संग त्याची सच्छांती। ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व। ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व। ख्रिस्त येथे किंवा तेथे, आज उद्या कल्पांती। व्यापी विश्वाते कालाते, राही माझ्याही चित्ती। ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे। आजच्या मननाकरिता देवाचे वचन रोमकरासपत्र अध्याय 16 19 ते 20 ही वचने। रोमकरासपत्र अध्याय 16 19 ते 20 ही वचने। तुमचे आज्ञापालन सर्वांस प्रसिद्ध झाले आहे, म्हणून तुम्हाविषयी मी आनंद मानितो। तरी जे बरे आहे त्या संबंधाने तुम्ही शहाणे असावे आणि वाईटापासून अलिप्त असावे, अशी माझी इच्छा आहे। शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकर तुडवे। प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो। आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन रोमकरासपत्र त्याचा 16वा अध्याय 19 आणि 20 वचन आपण बघूया। प्रियांनो, ह्या ठिकाणी एक गोष्ट पौल ह्या मंडळीला अभिवादन करत आहे। आणि अभिवादन म्हणजे हे की त्या मंडळीतले लोक जे आहे ते आज्ञापालनमध्ये वाढत आहे। तो म्हणतो की आज्ञापालन तुमच्याबद्दल मला कळलेलं आहे आणि आनंद व्यक्त करतो। प्रियांनो, पौल त्यांच्या संबंधामध्ये जेव्हा तुम्ही आणि मी देखील परमेश्वराच्या नजरेमध्ये आज्ञापालन करून जेव्हा चालतो, प्रियांनो खरंच आहे की तुम्ही आणि मी त्या देवाचा नियम, त्या ख्रिस्ताचा नियम तुम्ही आणि मी पूर्ण करतो। आणि प्रियांनो, त्या संबंधामध्ये परमेश्वर देखील तुमच्या आणि माझ्या बाबतीमध्ये आनंद करत असतो। आज तुम्हाला आणि माझ्या जीवनामध्ये जे आज्ञापालन करतात त्या संबंधामध्येच परमेश्वराचे
लोक हो, तुम्ही आणि मी नीतिमान ठरल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या ठिकाणी तो म्हणतो की त्या विषयामध्ये आनंद आणि त्या विषयामध्ये तुम्ही शहाणे असणं फार गरजेचं आहे. प्रियांनो, का शहाणे असावं? कारण की शैतान जो आहे दरवेळेस तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या द्वारे बऱ्याच वाईट गोष्टी तो करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून पौल ह्या मंडळीला सांगत आहे की तुम्ही त्या वाईट गोष्टीबद्दल, शैतानाच्या सर्व प्रकाराचा कृत्याबद्दल तुम्ही आणि मी अजाण नसायला पाहिजे. ते सगळ्या गोष्टी तुम्हाला आणि मला माहीत असायला पाहिजे. आणि ह्या संबंधामध्ये तो म्हणतो की तुम्ही यदि ह्या गोष्टी तुम्ही आणि मी आपलं जीवन व्यतीत करून यदि चालत आहोत तर परमेश्वर नक्कीच प्रियांनो तुम्हाला आणि मला ह्या गोष्टीमध्ये विजय देणार आहे. आणि एवढंच नाही तर देवाचं वचन आम्हाला ह्या ठिकाणी सांगतंय की शैतानाला लवकरच परमेश्वर त्याच्या पायाखाली तुडवणार आहे, तुमच्या आणि माझ्या पायाखाली तुडवणार आहे. आज परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे, आम्ही आज्ञापालन करतो का? आम्ही आज्ञापालन करून परमेश्वराच्या मार्गामध्ये आम्ही चालत आहोत का? तुम्ही आणि मी आमच्या संबंधामध्ये वाईटाबद्दल आम्ही निरपराध आहोत का? का आम्ही वाईटाला सोबत घेऊन चालत आहोत? प्रियांनो, यदि तुम्हाला आणि मला वचन माहीत असून देखील तुम्ही आणि मी वाईटामध्ये पडत आहोत, वाईटामध्ये तुम्ही आणि मी आपलं जीवन जगत आहोत, तर प्रियांनो परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की आम्ही त्या वाईटातून दूर असायला पाहिजे. वाईटापासून आम्ही दूर असायला पाहिजे. वाईटापासून आम्ही पळायला पाहिजे. प्रियांनो, जसा वाईटापासून आम्ही बघतो की युसूफ पळाला, पौल देखील तिमोथीला म्हणतो की सगळ्या वाईट गोष्टीपासून तू पळ, अशा प्रकारे जसा बोध करत आहे. आज परमेश्वराचं वचन देखील तुम्हाला आणि मला सांगत आहे की आम्ही वाईटापासून पळ काढायला पाहिजे. आणि वाईटापासून पळ काढून आम्ही आमचं जीवन शुद्ध असं राखायला पाहिजे प्रियांनो, जेणेकरून ख्रिस्ताच्या संबंधामध्ये, या ख्रिस्ताचा आम्ही अनुयायी असल्या कारणाने तो आम्हाला विजय दिल्याशिवाय राहणार नाही. तर चला आपण प्रार्थना करू. देवबाप्पा, तुझ्याकडे आम्ही विनंती करतो, प्रार्थना करतो परमेश्वरा, विशेष प्रभू परमेश्वर बाप्पा, तू आम्हाला सहाय्य कर आज्ञापालन करण्यासाठी. प्रभू परमेश्वर देवबाप्पा, आम्ही शहाणपणामध्ये पुढे राहावं. प्रभू परमेश्वर बाप्पा, आम्ही वाईटाबद्दल प्रभू अजाण नसावं. परमेश्वरा, नक्कीच प्रभू तू त्या शैतानाला निश्चितच तू आमच्या पायाखाली तुडवणार आहे. ह्या सर्व गोष्टीवर तू आम्हाला विजय देणारा परमेश्वर आहे. आज प्रभू परमेश्वरा, आम्हाला विजयामध्ये घेऊन चल, आम्हाला विजय जीवन जगण्यास सहाय्य कर. तुझ्या नावामध्ये प्रभू परमेश्वरा आम्हाला अद्भुत कार्य करण्यासाठी तुझी कृपा पुरव, अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. सर्व मान, महिमा, सन्मान आणि गौरव प्रभू आम्ही तुझ्याच नावाला देतो. प्रभू, प्रार्थना आमच्या धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रियगुण नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. येथे किंवा तेथे, आज उद्या कल्पांती, व्यापी विश्वाते कालाते, राही माझ्याही चित्ती. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.